बऱ्याच दिवसापासून सुरू होतं समाज कल्याण अधिकारी या पदासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मराठी PYQ जी काही आहे त्याची सिरीज सुरू करावी। कारण की काही दिवसानंतर पेपर होणार आहे आणि सर्वजण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अभ्यास करीत असतील। मला वाटतं आपल्या यूट्यूब चॅनलवरती फक्त आपण 1 का 2 लेक्चर घेतलेला आहे या पेपरसाठी, पण आता इथून पुढे स्पेशल समाज कल्याण अधिकारी जे की मराठी PYQ आहे किंवा आयोगाचा अप्रोच कशा पद्धतीने राहणार आहे पेपरच्या दृष्टिकोनातून, तर ती सिरीज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुरू करतोय मित्रांनो। पण वेळेअभावी बऱ्याच दिवसापासून मला सुरू करायची होती, पण वेळेअभावी सुरू करता येत नव्हती। इथून पुढे ही सिरीज आता कंटिन्यूअस असणार आहे। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी, सर्वांचं लक्ष मराठी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। चला जाऊया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे मार्गस्थ होऊया। बघा, आजचा पहिला प्रश्न आहे की चुकी बरोबर सांगा परिपूर्ण आयोगाचा पॅटर्न। आपण जी लिपी वापरतो तिला शारदा लिपी असेही म्हटले जाते किंवा असेही या लिपीला ते नाव आहे। ओके, पण मित्रांनो, आपण जी लिपी वापरतो त्या लिपीला शारदा लिपी म्हटलं जात नाही, त्या लिपीला म्हटलं जातं देवनागरी लिपी। आता तुम्हा सर्वांना माहिती असावं की शारदा लिपी नेमकं काय आहे। म्हणजे प्रश्न जर विचारलाय, जर तिथे स्टेटमेंट आलेलं आहे तर त्याची कन्सेप्ट आपली क्लिअर असावी। मग आता शारदा लिपी म्हणजे काय आहे, तर मित्रांनो तुम्हा सर्वांना माहिती आहे की मी आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा स्पष्टीकरण केलेलं आहे की लिपी हा पार्ट म्हटल्यानंतर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट निदर्शनास येते ती म्हणजे ही की 2 भागांमध्ये या ठिकाणी म्हणजे जोपर्यंत हिंदुस्थानामध्ये कोणीच न होतं तेव्हा कोणती लिपी अस्तित्वात होती, तेव्हा अस्तित्वात होती खरोष्टी। मग खरोष्टी लिपी ही कोणी अस्तित्वात आणलेली होती, तर कुशाण राजा जो काही होता तर त्या कुशाण राजाने ही लिपी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात आणलेली होती। याच लिपीचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जात होता। पण जसजसं कालांतराने त्या ठिकाणी इकडं कुणाचं आगमन झालं, तर इकडं हिंदुस्थानामध्ये आर्यांचं आगमन झालं। आणि जेव्हा हिंदुस्थानामध्ये आर्य आले तर आर्यांनी आपल्या सोबतीला कोणती लिपी आणली तुम्हा सर्वांना माहिती आहे, मी आधी बऱ्याचदा यावरती बोललेलो आहे। तर ती लिपी आणली ब्राह्मी लिपी। मग ब्राह्मी लिपी त्यांनी आणल्यानंतर मग त्या ब्राह्मी लिपीचे टप्पे निर्माण झाले, बरोबर ना। मग उत्तर ब्राह्मी, दक्षिण ब्राह्मी, बरोबर ना। मग त्याच्यामध्ये पूर्व, पश्चिम, बरोबर ना। मग अशा पद्धतीने हे लिपीचे टप्पे विकसित होत गेले। मग ही शारदा लिपी कुठनं आली, तर शारदा लिपी सुद्धा या आर्यांनी म्हणजे ही जी काही ब्राह्मी लिपी आहे त्या ब्राह्मी लिपीतूनच ही शारदा लिपी तिथे निर्माण झालेली आहे। मग शारदा लिपी जी काही निर्माण झाली, तर शारदा लिपी निर्माण झाल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट तिथे निदर्शनास येते की शारदा लिपी निर्माण झाल्यानंतर तिथून त्या शारदा लिपीमध्ये कोणत्या भाषांचं लेखन केलं गेलं, तर काश्मीरी आणि दुसरी जी काही त्या ठिकाणी भाषा आहे ती म्हणजे टाकारी। ओके, या भाषांसाठी शारदा लिपी काय केली गेली, वापरली गेली। म्हणजे हे त्याचं विश्लेषण आहे। शारदा लिपी काही वेगळी नाही, तर शारदा लिपी आली कुठनं, तर ही आर्यांनीच आणली आणि त्याच्यानंतर जी ब्राह्मी लिपी होती त्या ब्राह्मी लिपीतूनच त्याची निर्मिती झाली। मी पहिल्या चॅप्टरमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतली असेल त्यांना माहिती असेल, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही बॅच घेतली नाहीये तर समाज कल्याण स्पेशल समाज कल्याण अधिकारी यासाठी आपल्या लक्ष मराठी अकॅडमी हे जे काही ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनवरती सेपरेट स्वतंत्र बॅच मी बनवलेली आहे। बॅचची फी जी काही आहे तर ती खूप जास्त आहे अशातला प्रकार नाही, खूप कमी फीमध्ये ते बॅच तुम्हाला उपलब्ध आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आत्ता सध्या त्यावरती ऑफर चालू आहे, पुढे ती जी त्या बॅचची फी जी काही आहे ती वाढणार आहे। तर कुठेही रिस्क घेऊ नका आणि तुम्हाला मराठीमध्ये काही अडचण आली तर निश्चितपणे तुम्हाला सांगा। आणि याच बॅचमध्ये तुम्हाला 3 प्रकारचे नोट्स उपलब्ध होणार आहे। एक म्हणजे सेपरेट व्याकरणाची नोट्स असणार आहे, नंबर 2 मध्ये शब्दसंग्रहाची नोट्स असणार आहे। शब्दसंग्रहामध्ये विशेषता आहे की शब्दसंग्रहामध्ये जे काही त्या ठिकाणी तो संपूर्ण शब्दसंग्रह असणार आहे तो संपूर्ण शब्दसंग्रह गोष्टी स्वरूपात तुम्हाला अभ्यासाला मिळणार आहे, गोष्टी आणि चित्र स्वरूपात। आणि नंबर 3 मध्ये फ्लो चार्ट नोट्स। फ्लो चार्ट नोट्स म्हणजे काय की तुमचा उद्या दिवशी पेपर आहे किंवा 2 दिवसाने 3 दिवसाने पेपर आहे, तर लवकरात लवकर पूर्ण व्याकरण आपल्याला कशा पद्धतीने रिवाइज करता येणार आहे त्यासाठी एक स्वतंत्र पद्धतीची नोट्स मी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये लवकरच उपलब्ध करून देणार आहे। ओके, म्हणजे अशा पद्धतीच्या 3 नोट्स तेवढ्याच फीमध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे। एवढं मित्रांनो, आणि हे मराठी PYQ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहेत आणि संपूर्ण ज्या काही कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट उत्कृष्ट पद्धतीने तुम्हाला क्लिअर करता येणार आहे। बॅचची फी जास्त नाही, बॅचची फी 799 रुपये आहे। 799 रुपये म्हणजे नथिंग आहे, जास्त नाही आहे। जोपर्यंत परीक्षा होणार नाही तोपर्यंत किंवा 6 महिने तुम्हाला या बॅचची व्हॅलिडिटी असणार आहे। ओके,
त्याच्यामुळे विचार करू नका. बघा दुसरा पर्याय दिलेला होता खरोष्टी लिपी, बरोबर, ही आर्य लिपीशी संबंधित होती. आता मित्रांनो हे स्टेटमेंट आयोगाने आतापर्यंत विचारलेलं आहे. आता मी हे स्टेटमेंट त्या ठिकाणी माझ्या मनाने तयार केलेली प्रश्न अतिसंभाव्य प्रश्न सिरीज आपली आहे. तर खरोष्टी लिपी आर्य लिपीशी संबंधित आहे हे चुकीचं आहे. कारण चुकीचं आहे म्हणजे पहिलं पण चुकीचं स्टेटमेंट आहे. आपण जी लिपी वापरतो देवनागरी लिपीला, ही लिपी म्हटली जात नाही शारदा लिपी. ओके, देवनागरी लिपीला शारदा लिपी म्हटली जात नाही. समजलं का? देवनागरी लिपीला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तिला बाळबोध लिपी या नावाने ओळखलं जातं. बरोबर. तर या ठिकाणी दुसरा पर्याय जो होता तो चुकीचा होता. कारण की खरोष्टी लिपी म्हटल्यानंतर स्वतंत्र पद्धतीची लिपी आहे. तिचा ब्राह्मी लिपीशी काही संबंध नाही, म्हणजे आर्यांशी त्याचा काही संबंध नाही. म्हणजे दुसरं स्टेटमेंट सुद्धा काय होतं तर परिपूर्ण चुकीचं होतं. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 हेमाडपंथ यांनी मोडी लिपीचा विकास केला. तर यस, पर्याय क्रमांक 3 यांनी मोडी लिपी विकसित केली होती आणि हळूहळू टप्प्याटप्प्यानुसार मोडी लिपीतूनच देवनागरी लिपीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालाय. आता या ठिकाणी फक्त सी बरोबर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे चुकी बरोबर सांगा अशा पद्धती या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पुढे आहे खालीलपैकी कोणता शब्द गट समानार्थी शब्दांचा योग्य गट नाही. तुम्हाला प्रश्न विचारलाय योग्य गट नाही. आता पहिला जर पर्याय आपण बघितला की मयूर, शिखी, केकी आणि नीलकंठ ही सर्वच्या सर्व कुणाशी समानार्थी आहेत. तुम्हा सर्वांना माहिती आहे की हे सर्वच्या सर्व कुणाशी समानार्थी आहे, तर हे सर्वच्या सर्व मोर या शब्दाशी समानार्थी आहेत. ओके. त्याच्यानंतर नंबर 2 आहे रगळ, प्रचूर, चिक्कार आणि पुष्कळ, म्हणजे हे कुणाशी समानार्थी आहे तर हे भरपूरशी समानार्थी आहे. म्हणजे दुसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे, पहिला सुद्धा बरोबर आहे. पण प्रश्न विचारताना आपल्याला विचारलेला काय आहे तर ते प्रश्न विचारताना विचारलं की कोणता गट योग्य नाही, अशा प्रकारचा प्रश्न इथे आपल्याला विचारून झालाय. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे यती, योगी, तपस्वी, महर्षी ही संपूर्ण शब्द एकमेकांना पर्याय आहेत. म्हणजे त्या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर हे तिघ पर्याय काय आहेत, योग्य आहेत. आपल्याला प्रश्न विचारताना विचारलेला काय आहे, अयोग्य, म्हणजे तिथं योग्य नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. म्हणजे या काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. दिवस, वेळ, नस ही तिघच्या तिघ शब्द एकमेकांना काय आहे तर पर्याय शब्द आहे किंवा एकमेकांना समानार्थी शब्द आहे. आता समानार्थी शब्द काय करतात विद्यार्थी की सरसकट अभ्यासाला सुरुवात करतात. पण तसं न करता मी काय केलंय, 2 भागांमध्ये त्याची विभागणी केली आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरला जाणारा जो शब्दसंग्रह आहे किंवा आपण नेहमी ऐकत असतो, आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की कधी न ऐकलेलं, बरोबर, किंवा त्या ठिकाणी कधी कधी ऐकलेलं, म्हणजे तेवढी फक्त आपल्याला अभ्यासायची आहे. तर आता ही तिघच्या तिघ शब्द एकमेकांना समानार्थी आहे. पण वानगी हा शब्द त्याला समानार्थी नाही. वानगी म्हणजे काय रे मित्रांनो, तो वानगी म्हणजे आपल्याला लवकर लक्षात येणार हे सांगितल्यानंतर की वानगी म्हटल्यानंतर उदाहरण. ओके, म्हणजे एखादं उदाहरण जेव्हा आपण देत असतो तेव्हा त्याला त्या ठिकाणी पर्याय शब्द म्हणून वानगी सुद्धा वापरला जातो. इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की समानार्थी शब्दाचा कोणता गट योग्य नाही, तर तो गट आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. अशा पद्धतीने या ट्रिक्स तुम्ही वापरून अशा पद्धतीने काय करू शकतात, उदाहरणं सोडवू शकतात. चला या पुढे आता 3 नंबरचा प्रश्न बघा. शुद्ध लेखन नियमानुसार अचूक शब्दांचा गट ओळखा. एक प्रश्न यावरती एमपीएससी विचारतं. आता सर मग ही संपूर्ण जो काही शब्दसंग्रह आहे तर हा संपूर्ण शब्दसंग्रह आम्ही कुठनं अभ्यासायचा. तर आता मी तुम्हाला सांगितलं की जी काही आपली नोट्स आहे त्या नोट्समध्ये या सर्वच्या सर्व गोष्टी मी क्लिअर करून दिल्या. ओके, बघा आता इकडे पहिला पर्याय अनसुभा, ओके, लढीवाळ, तीर्थस्थान, अनुसभा, लाडीवाळ, तीर्थस्थान. ओके, आता आपण जेव्हा दैनंदिन जीवनामध्ये या सर्वच्या सर्व गोष्टी अभ्यासतो तेव्हा तीर्थस्थान लिहिताना ते अशाच पद्धतीने आपण घाईघाईमध्ये अशाच पद्धतीने लिहित असतो. पण मित्रांनो हा अशुद्ध शब्द आहे. मग आता हा अशुद्ध शब्द आहे तर दुसरा पर्याय तर काही येऊ शकत नाही. अनुसभा, समजा तुम्हाला लढीवाळ किंवा लाडीवाळ हे जमत नसेल तर पर्याय क्रमांक 2 तर गेला, कारण की तिथं तीर्थस्थान येऊ शकत नाही. ओके, म्हणजे तीर्थस्थान अशुद्ध मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे पहिला पर्याय तर गेला. मग 1 किंवा 3 किंवा 4 पैकी एखादं उत्तर असू शकतं. आता अनुसभा म्हटल्यानंतर अनुसभा नाही तर त्याला म्हणतात अनुसभा. समजलं का? सॉरी, अनसुभा असं म्हणतात. आपण त्याला बोलताना अनुसभा असं बोलत असतो, पण मित्रांनो तो अशुद्ध शब्द आहे. तुम्हाला जेव्हा त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला असतो आता सर मग हे शुद्ध शब्द अशुद्ध शब्द कशा पद्धतीने आम्ही ओळखले पाहिजे, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी काय केलं बॅचमध्ये की एक लेक्चर घेतलंय. त्या लेक्चरमध्ये या संपूर्ण गोष्टी सांगितल्या की कुठे
म्हणजे ऱ्हस्व उकार कुठे आलेला असतो, दीर्घ उकार कुठे येतो, ऱ्हस्व विलांटी कुठे येत असते, दीर्घ विलांटी कुठे येत असते. अशा पद्धतीने संपूर्ण जे काही नियम आहे ते संपूर्ण नियम मी बॅचमध्ये सांगितले एका लेक्चरमध्ये. तर त्या ठिकाणी अनुसभा हे चुकीचं आहे, लाडीवाळ पण चुकीचं आहे, तीर्थस्थान हे बरोबर आहे. तीर्थस्थान लिहित असताना तो शुद्ध शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्याच्यानंतर त्या ठिकाणी अनुसभा हेही चुकीचं आहे. त्यानंतर लडीवाळ तीर्थस्थान हे दोघं बरोबर होते, मात्र हा चुकीचा होता. हे तिघं तर गेले. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे की अनसुभा म्हटल्यानंतर अशाच पद्धतीने जो स आहे त्या स वरती आघात दिला जातोय, जोर दिला जातोय, म्हणून त्याचा आलेला जो काही स आहे तिथं आलेला जो काही उकार आहे तर तो काय आहे तर दीर्घ उकार तिथे समाविष्ट आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्यानंतर लडीवाळ, लाडीवाळ नाही, लडीवाळ, आणि त्याला येणारी जी काही विलांटी असते ती पहिलीच असते, हा सुद्धा शुद्ध आहे. आणि तीर्थस्थान तर मी तुम्हाला सांगितला, म्हणून पर्याय क्रमांक 1 फक्त अ बरोबर अशा पद्धतीने हा प्रश्न होता. एक प्रश्न येतो, ओके, म्हणून त्या पद्धतीने याला अभ्यासायचं. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न आहे बघा, धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या. यस, हा प्रश्न किती वेळेस विचारला आयोगाने, तो प्रश्न खूपदा रिपीट झालाय, म्हणून त्या प्रश्नाला मी त्या प्रश्नाचा इथे समावेश केलेला आहे. तर आता इथे आपण जर लक्षात घेतले की धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना काय म्हणतात. धातूला विविध प्रकारची प्रत्यय लागल्यानंतर जर आपण लक्षात घेतलं क्रिया अपूर्ण राहत असेल तर त्याला मराठीमध्ये मित्रांनो काय म्हणतात, तर त्याला मराठीमध्ये कृदंत असं म्हटलं जातं. म्हणजे त्यातनं क्रिया पूर्ण होत नाही. क्रिया पूर्ण करायची असेल तर त्या ठिकाणी महत्वाची भूमिका कोण पार पाडत असतो, तर क्रियापद. क्रियापद तिथे महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी आलेलं असतं. म्हणून या इथं क्रिया जेव्हा अपूर्ण राहते आहे, क्रिया अपूर्ण जेव्हा दर्शवली जाते तेव्हा त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जात आहे, तर त्याला मराठीमध्ये म्हटलं जात आहे कृदंत. आणि ते कृदंत कशापासून बनलेलं असतं, तर ते एका धातूपासून बनलेलं असतं. मग त्याला धातू साधिते या नावाने सुद्धा ओळखलं जातं. मग कृदंते किंवा धातू साधिते म्हटल्यानंतर अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2. मग या कृदंताचे काही प्रकार आहेत, विविध प्रकारची रूपं आहेत. विविध प्रकारची रूपं म्हणजे कसं की ते एखाद्या नामाच्या स्वरूपामध्ये सुद्धा येऊ शकतं. कुणाच्या स्वरूपामध्ये, एखाद्या नामाच्या स्वरूपामध्ये येऊ शकतं, एखाद्या विशेषणाच्या स्वरूपामध्ये रूपामध्ये येऊ शकतं, एखाद्या क्रिया विशेषणाच्या रूपामध्ये ते येऊ शकतं. म्हणजे विविध प्रकारामध्ये ते वापरलं जाऊ शकतं. त्याला कृदंत असं म्हटलं जातं. मग आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की आता समजा मी जर असं म्हटलो की अशा प्रकारचं एक उदाहरण जर मी लिहिलं की गुरुजींचे, बरोबर, एक साधं उदाहरण लिहितो, गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे, अशा पद्धतीने मी उदाहरण लिहिलं. आता या उदाहरणामध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की धातू साधित नाम ओळखा, आता अधोरेखित केलेला शब्द कोणता आहे, वागणे. मग आता मित्रांनो याला तुम्ही धातू साधित कृदंत नाम म्हणजे नाम धातू साधित असं तुम्ही म्हणू शकतात किंवा धातू साधित नाम असं तुम्ही म्हणू शकतात. मग ते का धातूपासून बनलेलं आहे, बरोबर, ते कशापासून बनलंय, धातूपासून बनलेलं आहे, म्हणून त्याला धातू साधित म्हटलं. किंवा तुम्ही नाम कृदंते या नावाने सुद्धा त्याला ओळखू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी त्याची रूपं जी काही आहे ती रूपं वापरली जातात. जर मी दुसरं उदाहरण जर लक्षात घेतलं ना विशेषणावर ना, तर तुम्ही अशा पद्धतीने सांगू शकतात हा व्यक्ती फसवा आहे, फसवा आहे. आता इथं उदाहरण कोणतं आलेलं आहे, शब्द कोणता आलाय, फसवा, बरोबर, शब्द कोणता आलेला आहे, फसवा हा शब्द इथे आलेला आहे. एक मिनिट, तर हा जो त्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे फसवा आहे म्हटल्यानंतर इथं फसवा म्हटल्यानंतर विशेषणाचं काम करतंय. कोणाचं काम करतंय, विशेषणाचं ते काम करते आहे. मग आता विशेषणाचं काम म्हटल्यानंतर ते कशापासून बनलाय, एका मूळ धातूपासून बनलेला आहे, बरोबर. किंवा फसवा व्यक्ती आहे अशा पद्धतीने जर लक्षात घेतला, पण व्यक्ती फसवा आहे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घेतलं तर काय अडचण नाही. फक्त सांगण्याचा उद्देश माझा एक आहे की जो फसवा आलेला आहे का नाही, तर तो फसवा एका मूळ धातूपासून बनलेला आहे. फस या मूळ धातूपासून बनला आहे, म्हणजे तुम्ही याला कृदंत विशेषण अशा पद्धतीने ओळखू शकतात. अशा प्रकारची व्याकरणामध्ये विविध प्रकारची रूपं आपल्याला तिथं बघायला मिळतात. ओके, म्हणजे अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर करता येतात. म्हणून आता क्रिया अपुरी दाखवणारा जो शब्द असतो त्याला कृदंत असं म्हटलं जातं. तो वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला बघायला मिळत असतो. ओके, बरीचशी उदाहरणं आहे, तुम्ही क्रिया विशेषणावरनं पण लक्षात ठेवू शकतात. 5 नंबरचा प्रश्न आहे बघा. आता एक वार या शब्दाच्या विरुद्ध अर्थी, एक वार या शब्दाच्या विरुद्ध अर्थी शब्दाचा खालीलपैकी कोणत्या वाक्यात उपयोग केला आहे.
आता बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक वार अशा पद्धतीने शब्द दिलाय आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या पर्यायातील उदाहरण ओळखायचं सांगितलंय. आता पहिला पर्याय आहे काय, एक वार जेवण करावे. बरोबर. आता एक वार जेवण करावे म्हटलं हे तर काही येऊ शकत नाही, कारण त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायला सांगितलाय. त्याचा विरुद्धार्थी ओळखायला सांगितलंय म्हणजे पहिला पर्याय तर काही येऊ शकत नाही. त्याने एक वारला जेवण केलेच नाही, एक वारला येऊ शकत नाही. त्याचा विरुद्धार्थी शब्द घेऊन तुम्हाला वाक्य बनवायचं आहे. ओके. म्हणजे इकडे जर तुम्ही आलात की मी त्याला अनेक वार घरी जेवायला बोलवले, मग आता एक वार म्हटल्यानंतर त्याच्या विरुद्ध येणार आहे अनेक वार. ओके. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. कारण की तिघा पर्यायामध्ये येताना फक्त एक वाराचाच उल्लेख झालेला आहे, म्हणून तिघा उदाहरणांमध्ये ते तर काही येऊ शकत नाही. फक्त पर्याय क्रमांक 3 जो काही आहे तो त्याचं योग्य उत्तर दर्शवतोय. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 6 नंबरचा प्रश्न आहे बघा. हा प्रश्न खूपदा विचारला गेलाय, वर्ग 3ला पण विचारला गेला, त्याच्यानंतर MPSC ला सुद्धा विचारला गेलाय. म्हणून हा प्रश्न सोपा येतो, पण मी घेण्यामागचं कारण काय आहे की तो खूप वेळेस रिपीट झालाय. म्हणून त्या ठिकाणी शब्द समूहाबद्दल एक शब्द या घटकावरती तो प्रश्न विचारलाय. नाणी पाडण्याची जागा या शब्द समूहाबद्दल योग्य शब्द ओळखा, त्याला म्हणतात टाकसाळ. बरोबर. काय म्हणतात त्याला, टाकसाळ म्हणतात. ती जी जागा असते ना नाणे पाडण्याची, बरोबर, तर तिला म्हटलं जातं टाकसाळ. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की डोळस म्हणजे काय, की जो काही त्या ठिकाणी डोळ्याने आपण ते बघू शकतो, बरोबर ना, ज्याची त्या ठिकाणी आपल्या भाषेमध्ये की ज्याची डोळस नजर असते, बरोबर ना, की प्रत्येक गोष्टीवर त्याचं लक्ष असतं, डोळस. त्याच्यानंतर पुढे जर आला तर तपोवन. तपोवन म्हणजे काय की तप करण्याची जी काही जागा असते, तप करण्याची, ती म्हणजे तपोवन. बरोबर. अशा पद्धतीने शब्द समूहाबद्दल एक शब्द टाकसाळ हे त्याचं योग्य उत्तर आहे. 7 नंबरचा प्रश्न आहे बघा. पुढील वाक्यप्रचाराचा वाक्यात योग्य वापर ओळखा. आता वाक्यप्रचार कोणता दिलाय आपल्याला, तर वाक्यप्रचार दिलेला आहे अंगी लागणे. बरोबर. आता आपल्या दैनंदिन जीवनातला वाक्यप्रचार आहे, अवघड नाहीये. बरोबर. मग आता काय सांगितलंय, मन प्रसन्न ठेवले म्हणून खाल्लेले अन्न अंगी लागले. आता बघा, जेव्हा मन प्रसन्न असते तुमचं, तेव्हा या सर्वच्या सर्व गोष्टी ज्या काही आपण खात असतो त्या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे त्या अंगी लागत असतात. आता दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये आजी आजोबाकडनं, आईकडनं अशा प्रकारे बऱ्याचदा आपण ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की जास्त धावपळ करू नको, शांत राहा. बरोबर. मन प्रसन्न ठेव, म्हणजे तू जे खाशील ना तर ते परिपूर्ण तुला खूप चांगल्या पद्धतीने पचवून तुझ्या अंगाला लागेल. बरोबर ना. म्हणजे अशा पद्धतीने मन प्रसन्न ठेवले म्हणून खाल्लेले अन्न अंगी लागले. बरोबर. मग आता इथं जो काही त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आलेला आहे, तर अंगी लागणे याचा वाक्यामध्ये उपयोग अशा पद्धतीने योग्य आहे. ओके. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी खाल्लेले शरीराला पचले हे तर काही येऊ शकत नव्हतं. मी व्यायाम करून पूर्ण पचविले हे पण काही येणार नाही. बरोबर. कारण की वाक्यामध्ये उपयोग आपल्याला करायला सांगितलाय, अत्यंत कठीण परिस्थितीत लक्ष एकाग्र करणे हे तर त्या ठिकाणी येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला वाक्यप्रचार विचारलेला असतो आणि त्या वाक्यप्रचाराचा कुठे अर्थ विचारलेला असणार आहे, कुठे त्या ठिकाणी वाक्यामध्ये उपयोग करा अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला असणार आहे. मग जर आपल्याला प्रश्न विचारले की वाक्यात उपयोग करा, तर पर्याय वाचल्यानंतर ते लवकर लक्षात येऊन जातं. ओके. म्हणजे हा 7 नंबरचा प्रश्न होता. 8 नंबरचा प्रश्न आहे बघा. काल दुपारी बाजूच्या गावात सौरभ जोरात पडला. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. सरळ सरळ वाक्य सुद्धा विचारलं जाऊ शकतं की हे वाक्य कोणत्या प्रकारचे आलेले आहे. बरोबर. आता जर आपण लक्षात घेतलं तर वाक्यामध्ये हे क्रियापद आलेलं आहे. कोणतं, पडला हे वाक्यातलं क्रियापद आलाय. याचं विश्लेषण व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येणार की नेमका प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे. त्यानंतर जोरात म्हटल्यानंतर तो जोरात पडला. आता सौरभ, पडणारा कोण आहे, सौरभ आहे. बरोबर. म्हणजे हा वाक्यातील कर्ता आहे किंवा त्याला तुम्ही म्हणू शकतात उद्देश. अशा पद्धतीने तुम्ही त्याला ओळखू शकतात. ओके. म्हणजे अशा पद्धतीने 2 गोष्टी इथं तर आता क्लिअर झालेल्या आहेत. बरोबर. मग आता उरलेले शब्द काय आहेत. मग आता काय विधेय विस्तार आहे का कर्मविस्तार आहे का कर्मपूरक आहे का विधीपूरक आहे. बरोबर. आता एक महत्वाची गोष्ट आहे की या संकल्पना खूप मोठ्या आहे. कर्मविस्तार म्हणजे काय, कर्मपूरक म्हणजे काय, तर हे याचं पर्याय नाव आहे कर्माचं. आणि कर्मविस्तार म्हणजे काय की याच्याबद्दल तो अधिक माहिती सांगतो. अहो वाक्यामध्ये कर्मच नाही तर कर्मविस्तार येणारच नाही.
जेव्हा वाक्यामध्ये कर्म असतं तेव्हाच वाक्यामध्ये कर्मविस्तार येत असतो. का? कारण की या कर्माबद्दल तो अधिक माहिती सांगण्यासाठी येत असतो ना. म्हणून त्या वाक्यामध्ये जर कर्मच आलेलं नाही तर कर्मविस्तार येऊ शकत नाही. म्हणजे 2 पर्याय तर गेले मित्रांनो, बरोबर. त्याच्यानंतर राहिला पहिला पर्याय, तो म्हणजे विधेय विस्तार. मग ते विधेय विस्तार म्हटल्यानंतर वाक्यामध्ये आलेलं जे काही क्रियापद असतं त्या क्रियापदाला तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारा: केव्हा, कुठे, कितीदा, किती वेळा, कसा, किती प्रमाणात, अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न विचारा. आणि क्रियापदाला प्रश्न विचारल्यानंतर जी शब्द तुम्हाला उत्तर भेटत असतील ना, तर तो प्रत्येक आलेला शब्द त्या ठिकाणी विधेय विस्तार असणार आहे. मग आता बघूया आपण की नेमकं वाक्य जे दिलेलं आहे आपल्याला ते वाक्य कोणत्या प्रकारचं दिलेलं आहे. तर बघा आता इथं काय, केव्हा पडला, काल पडला, आला पहिला शब्द. केव्हा पडला, पुन्हा दुपारी पडला, बरोबर. कुठे पडला, बाजूच्या गावात पडला, बरोबर ना. कसा पडला, जोरात पडला. म्हणजे आता हे संपूर्ण शब्द या शब्दांनी प्रश्न विचारल्यानंतर उत्तर येऊन गेली. मग आता दुसरा विधीपूरकचा विचार करू पण नका तुम्ही. पुढच्या सिरीजमध्ये मी घेतो विधीपूरक ही कन्सेप्ट तुमची प्रॉपर क्लिअर करून देतो. आता इथं त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, आता विधेय विस्तार. संपूर्ण आलेले जे काही उदाहरण आहे ते कोणत्या संकल्पनेशी निगडीत आहे, तर ते विधेय विस्ताराशी संबंधित आहे, विधेय विस्ताराशी निगडीत आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीच्या या सर्वच्या सर्व संकल्पना आपल्या क्लिअर झाल्या पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. 9 नंबरचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील उद्देश्य विस्तार ओळखा. आता उद्देश्य विस्तार म्हटल्यानं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. उद्देश्य विस्तार म्हणजे काय की वाक्यामध्ये जो उद्देश आलेला असतो, उद्देश म्हणजे कोण असतो, तो उद्देश म्हणजे वाक्यामध्ये आलेला जो कर्ता असतो त्याला उद्देश म्हणतात. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की वाक्यातील उद्देश किंवा वाक्यातील कर्ता तुम्ही कसा ओळखला पाहिजे. मी तुम्हाला मागच्या लेक्चरला किंवा आपल्या युट्यूब चॅनलवरती सेपरेट लेक्चर, स्वतंत्र पद्धतीचं लेक्चर त्यावरती आहे की वाक्यातील कर्ता व कर्म ओळखणे. आवर्जून बघा, 40, 45, 50 मिनिटाचं लेक्चर आहे. मी चित्र स्वरूपामध्ये सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करून दिले आहे तिथं. तर मित्रांनो, या ठिकाणी उद्देश कसा ओळखतो आपण, तर क्रियापद शोधतो, क्रियापदाचा धातू घेतो, क्रियापदाच्या धातूला नारा, नारी, नारे, नाऱ्या कायने प्रश्न विचारतो वस्तुवाचक असेल तर, आणि जर व्यक्तिवाचक कर्ता असेल तर कोणने प्रश्न आपण विचारत असतो. म्हणजे इथे आता आपल्याला उद्देश किंवा कर्ता ओळखण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे. इथं वाक्य आपल्याला वाक्य दिलं आहे की आमच्या गावातील मुलांचे भविष्य उज्ज्वल आहे, क्रियापद आहे. मग आता इथं क्रियापद जर आहे तर या क्रियापदाचा मूळ धातू जो काही घ्यावा लागतो तर तो असं, अशा पद्धतीने, कारण ते वर्तमान काळी आहे, बरोबर. आपण क्रियापदामध्ये या सर्व कन्सेप्ट बॅचमध्ये मी क्लिअर केलेले आहे की आहेचा हा धातू असं, अशाच पद्धतीने का घ्यायला लागतो, तर या सर्व कन्सेप्ट मी बॅचमध्ये क्लिअर करून दिलेले आहेत, बरोबर. मग आता असणारे काय किंवा असणारे कोण, अशा पद्धतीनेही तुम्ही प्रश्न विचारू शकतात. अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर उत्तर काय येते. जेव्हा कोणने प्रश्न विचारतात ना तेव्हा केव्हा विचारला जातो, तर व्यक्तिवाचक कर्ता किंवा काही वेळेस वस्तुवाचक कर्त्याला सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर उत्तर येऊन जातं. पण काही फसवी उदाहरणं आयोगाने आतापर्यंत सांगितलेली आहेत, बरोबर. त्याच्यामुळं ती पद्धत इथे सांगावी लागते आहे. ओके, त्याचा असा कुठे उल्लेख नाही. तुम्ही अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात, असणारे काय, बरोबर. तुम्ही अशा पद्धतीने प्रश्न जर विचारला तर तुम्हाला जे काही मनामध्ये कुठेही शंका न राहता उत्तर लगेच भेटतं. वाक्यातील कर्ता म्हणजे केव्हा, तर वाक्यातील कर्ता तुम्हाला वस्तुवाचक कर्ता जर ओळखायचं असेल तर तुम्ही लगेच त्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर ओळखू शकतात. ओके, म्हणजे जर आपण आता लक्षात घेतले की आमच्या गावातील मुलांचे भविष्य उज्ज्वल आहे, मग असणारे काय, तर लगेच उत्तर आपल्याला भेटते आहे असणारे भविष्य. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालं भविष्य. म्हणजे आता इथं क्लिअर तर झालं की वाक्यामध्ये कर्ता जो आलेला आहे तर तो कर्ता आहे भविष्य, किंवा उद्देश जो आलेला आहे तो उद्देश आहे भविष्य, बरोबर. मग आता याच्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जो शब्द समूह आलेला असतो, याच्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जो शब्द समूह आलेला असतो आणि तो शब्द समूह कर्त्याच्या नंतर किंवा उद्देशाच्या नंतर येत नाही. तो कुठे येतो, तर तो नेहमी त्या कर्त्याच्या अगोदर आलेला असतो. आणि 90% सांगतोय, 100% नाही सांगत, 90% आलेला जो काही शब्द समूह असतो, जेव्हा उद्देश विस्तार म्हणून प्रश्न विचारलेला असतो, तर 90% आलेला जो काही शब्द समूह असतो, तर 90% आलेला शब्द समूहाला कोणत्या विभक्तीचं प्रत्यय जोडलेला असतं मित्रांनो, षष्ठी विभक्तीचं. मग षष्ठी विभक्तीचा प्रत्यय हा कर्त्याबद्दल किंवा उद्देशाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठीच तो आलेला असतो.
मग आता भविष्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी कोणता शब्दसमूह आलेला आहे, तर आमच्या गावातील मुलांचे, बरोबर ना. म्हणजे आमच्या गावातील मुलांचे अशा पद्धतीचा शब्दसंग्रह किंवा शब्दसमूह इथे आलेला आहे आणि हा शब्दसमूह या भविष्याबद्दल अधिक माहिती सांगतोय, म्हणून तो या वाक्यातला उद्देश विस्तार आहे. आता काही जर म्हणत असतील की सर इथे मुलांचे हा वाक्यादी करता येऊ शकत नव्हता का, नाही, तो वाक्यादी करता येऊ शकत नव्हता. अहो वाक्यामध्ये जेव्हा षष्टी विभक्तीचा प्रत्यय जुडलेला शब्द केव्हा करता येऊ शकतो, जेव्हा वाक्यामध्ये काय आलेलं असेल, संयुक्त क्रियापद असेल ना. वाक्यामध्ये काय आलेलं असेल, जेव्हा संयुक्त क्रियापद असेल किंवा संयुक्त क्रियापदाला म्हणजे संयुक्त क्रियापद आलेलं असताना षष्टी विभक्तीचा प्रत्यय जुडलेला शब्द तिथे करता येऊ शकतो. पण जर एकच क्रियापद असेल त्या एकाच क्रियापदामध्ये केव्हाच तो षष्टी विभक्तीचा प्रत्यय जुडलेला शब्द करता येऊ शकत नाही. म्हणजे अशा पद्धतीने काही छोट्या छोट्या गोष्टी आहे, या संकल्पना आहे, या संकल्पना आपण क्लिअर केल्या पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा शेवटचा शब्द आहे, यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला कुठे अभ्यासाला मिळेल नाही मिळेल मला माहिती नाही, पण आवर्जून कन्सेप्ट क्लिअर करा. आज आईने सर्वांसाठी फोडणीस तांदूळ टाकला. आता इथं या वाक्यातील फोडणीस तांदूळ हा सामासिक शब्द टिंब या समासाचे उदाहरण आहे. आतापर्यंत मी तुम्हाला सांगतो की बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असेल की एकमेव जो शब्द होता जो आता मध्यम पदलोपी हे नाही, कर्मधारय नाही, द्विगुण आहे. पर्याय क्रमांक 4 जो काही आहे तो पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 का योग्य उत्तर आहे, कारण की याची व्याख्या अशी आहे की संस्कृत मधून, बरोबर, कुठून, संस्कृत मधून, ओके, मराठीमध्ये जेव्हा त्या ठिकाणी शब्द वापरले जातात, मराठीमध्ये जशीच्या तशी शब्द वापरण्याची काही पद्धत असते, जी काही प्रक्रिया आहे, तर ती कुणाची आहे, ती अलुक तत्पुरुष समासाची आहे. कुणाची आहे, अलुक तत्पुरुष समासाची त्या ठिकाणी ती प्रक्रिया आहे. मग आता इथं फक्त काय की संस्कृत मधले शब्द मराठीमध्ये वापरले जातात. मग अशी 2 शब्द आहेत. आता तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना फक्त एकच माहिती होतं, आता मी तो सांगतोय की किती आहे, तर 2 शब्द आहे. सर्वात पहिला शब्द कोणता आहे, तर सर्वात पहिला शब्द सर्वांना माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, तो म्हणजे कोणता, तोंडी लावणे. ओके, हा सर्वात पहिला शब्द आहे. आणि नंबर 2 मध्ये दुसरा शब्द कोणता आहे, तर नंबर 2 मध्ये आता लक्षात ठेवा, फोडणीस तांदूळ. ओके, हा दुसरा शब्द आहे. या शब्दाचा संदर्भ तुम्हाला मी सांगतो. थोर व्याकरणकार मोरो केशव दामले यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्याला हा शब्द सांगितलेला आहे. म्हणजे आता इथून पुढे लक्षात ठेवा की अलुक तत्पुरुष मध्ये एक शब्द वापरला जात नाही मराठी, तर 2 शब्द वापरले जातात. एक म्हणजे तोंडी लावणे आणि दुसरा शब्द म्हणजे फोडणीस तांदूळ. ओके, म्हणजे अशा पद्धतीने इथे आलेला शब्द कोणत्या समासाचं ते उदाहरण आहे, तर ते अलुक तत्पुरुषचं ते उदाहरण आहे. अशा पद्धती मित्रांनो हे 10 प्रश्न होते. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी आवर्जून बॅच जॉईन करा. आता खूप म्हणजे सध्या जे काही ऑफर आहे ते ऑफर आहे चालू आहे, लवकरात लवकर बॅच जॉईन करा. जर तुम्हाला काही अडचण असेल तर प्लीज माझे संपर्क करा, काही अडचण नाही. तुम्हाला याच फीमध्ये या सर्वच्या सर्व नोट्स उपलब्ध असणार आहे. इथे मी आता थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.